नांदुरा तालुक्यातील पोटळी येथे 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान अमोल हुंबर्डे यांच्या शेतातील गोठ्याला भीषण आग लागून कुटी व शेती उपयोगी अवजारे जळून खाक होण्याच्या घटनेची शाही वाढत नाही तोच दुसऱ्या दिवशी 28 एप्रिल रोजी श्रीराम तायडे यांच्या पोटळी शिवारातील गट नंबर 194 मधील शेतात वीज वितरण कंपनीच्या विजेच्या तारातून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे 2 एकरातील सोंगून ठेवलेला मका, ठिबक व स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून ग्रामीण भागात रब्बी हंगामातील मका सोंगणीच्या कामाची लगबग सगळीकडे सुरू आहे। पोटळी येथील शेतकरी अमोल हुंबर्डे यांनी आपल्या शेतातील पावसाळ्यात पुरेल एवढी चारा कुटी आपल्या शेतातील गोठ्यात भरून ठेवली असता तेथे या गोठ्याला दुपारी अकस्मात आग लागल्याने त्याची जवळपास 30 ट्रॉल्या कुटी व शेती अवजारे जळून खाक झाली होती। गावाशेजारीच हा गोठा असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते। मात्र गावकऱ्यांच्या मदतीने आग वेळीच आटोक्यात आणल्याचे जीवितहानी टळली होती। दुसऱ्या दिवशी येथीलच श्रीराम तायडे यांच्या पोटळी शिवारातील गट नंबर 194 मधील 3.5 एकर क्षेत्रातील पिकातून मधोमध केलेल्या वीज वितरणाच्या तारांमध्ये घर्षण झाल्याने त्यांच्या शेतातील सोंगून ठेवलेला 2 एकरातील मका, ठिबकच्या नळ्या व अंथरून ठेवलेले स्प्रिंकलरचे पाईप जळून खाक झाले आहे। सदर शेतकरी तायडे यांची गट नंबर 194 मध्ये एकूण 3.5 एकर शेती असून वेळीच शेतकरी हजर झाल्याने उर्वरित 1.5 एकर क्षेत्रातील मका पीक व इतर थोडेफार साहित्य वाचू शकले, अशी माहिती येथीलच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खंडारे यांनी दिली आहे। या आगीमुळे सदर शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास सोबतच इतर शेती उपयोगी साहित्य असा जवळपास लाखो रुपयाचे या शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।